वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवित कार्यावर 2010 मध्ये मी कंटेंट कन्सेप्ट कम्युनिकेशन ही माझी पत्नी लक्ष्मीकांता माने आमची कंपनी आहे, ज्यातर्फे पोवाड्याची रचना केली। तो पोवाडा प्रसिद्ध करण्यात आला। अतिशय ज्येष्ठ आणि ताकदीचे गायक शाहीर विठ्ठल उमप यांनी तो तयार केला होता। त्यांनी स्वतः गायला, त्याचं संगीत त्यांनी दिलं। शाहीर विठ्ठल उमप यांनी बाळासाहेबांच्या राजकीय जीवनावर तो पोवाडा तसा रचला होता, पण त्यात मी काही मला वाटतं त्या पद्धतीच्या नम्र अशा सुधारणा केल्या। बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने राजकारणात एक जवात उभा केला होता, त्यातही पुणे मुंबई एक्सप्रेसवेचा जो त्यांचा मांडणी होती, त्याची कल्पना होती, त्याचा मी त्याच्यात अंतर्भाव केला। मुंबईतले काही महत्वाचे प्रकल्प, त्याचबरोबरीने बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा, राजकीय व्यक्तिमत्वाचा एक विशेष मला असं वाटलं की त्यात घ्यायला पाहिजे आणि तो मी घेतला। बाळासाहेबांनी शिवसेना ज्या मराठी माणसांसाठी उभी केली, त्याच पद्धतीने त्यांनी राज्यभरात जे शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत, जे लोकांची कामं करत होते रस्त्यावर उतरून, अशा कार्यकर्त्यांना, ज्या कार्यकर्त्यांचा समाज, जात किंवा त्यांचे सगळे जे काही जात समूह आहेत, त्यांची 5-50 मतं जरी नसतील तरी त्या कार्यकर्त्याला ताकद देऊन त्याला आमदार आणि खासदार बनवलं। ही महाराष्ट्राच्या, भारताच्या इतिहासात राजकीय क्षेत्राच्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट होती। तेही त्यात अंतर्भाव करावा असं वाटलं आणि मी शाहिरांना तसं सांगितलं। विठ्ठल उमपांनी त्यात ते केलं। तो पोवाडा आम्ही खूप चांगल्या पद्धतीने तयार केला आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याच हस्ते त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी त्यांचं विमोचन केलं। आम्ही त्याची प्रसिद्धी केली। बाळासाहेबांना ते खूप आवडलं। मी लहानपणापासून बाळासाहेबांची पुण्यात, चाकण इकडच्या भागात भाषणं ऐकली, पत्रकार म्हणून नंतर ऐकली। बाळासाहेबांच्या समोर भाषण करायचं एक मला त्या दिवशी सौभाग्य प्राप्त झालं। बाळासाहेबांनाही मी जे काही बोललो ते खूप आवडलं। आम्ही सर्व कौटुंबिक सोहळ्याच्या पद्धतीने आम्ही बाळासाहेब त्यावेळी फार बाहेर कार्यक्रम करायचे नाही, आम्ही घरीच कार्यक्रम केला आणि बाळासाहेबांना तो पोवाडाही खूप आवडला। विठ्ठल उमपांनी त्यांच्या समोर त्यांच्या त्या परड्या आवाजात तो पोवाडा परत तिथं गाऊन दाखवला आणि हा खूप चांगल्या पद्धतीचा पोवाडा आम्ही 15 वर्षात बाळासाहेबांना सादर करून दिला। त्यांचं आयुष्य त्याच्या संदर्भात मला असं वाटतं की खूप ओजस्वी आणि दत्त झंझावाती असं आयुष्य होतं, म्हणून बाळासाहेबांच्या आयुष्यावर पोवाडा केला पाहिजे असं मी उमपांना सांगितलं। त्यांना वेगळ्या नेत्यांवर अपेक्षित होतं, पण म्हटलं बाळासाहेबांवर पहिला पोवाडा करू आपण, आणि तो तसा आम्ही